श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, 2025 मीन राशी चांदीच्या पावलांनी येणार आहेत शनिदेव. 3 राशींच्या व्यक्ती रंकापासून राजा होण्याच्या मार्गावर आहेत. 29 मार्च 2025 रोजी मीन राशीतून राशीचे भ्रमण होणार आहे. शनीचे हे संक्रमण 3 राशींच्या लोकांसाठी अद्भुत म्हणता येणार आहे. कर्मदाता आणि न्यायाची देवता म्हणून ओळखले जाणारे शनी महाराज या नवीन वर्षात आपली राशी बदलणार आहेत. 29 मार्च 2025 रोजी मीन राशीतून शनीचे भ्रमण होणार आहे. शनिदेव आपली मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशी सोडून देव गुरु बृहस्पतीच्या धनु राशीत प्रवेश करणार आहेत. शनीचे हे संक्रमण 3 राशींच्या लोकांसाठी अद्भुत म्हणता येईल, कारण ते शनी यावेळी चांदीच्या पावलांनी चालणार आहेत. असं सांगण्यात येत आहे की जेव्हा शनी तांबे किंवा चांदीच्या पावलांनी चालतो तेव्हा ते शुभ परिणाम देत असतात. राशींना योग जुळून येत असतात. शनी गोचर झाल्यानंतर 3 राशींना याचा मोठा लाभ मिळणार आहे असे सांगण्यात आलेले आहे. ज्योतिषी शास्त्रांनी सांगितले आहे की हा लाभ कोणत्या रूपात असेल आणि कोणत्या राशींच्या नशिबात गरिबी दूर होणार आहे असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर तो प्रश्न सुटणार आहे आणि त्यापैकी आपली एक रास आहे की नाही हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कळवू शकता. कर्क राशीचे शनी फळफळणार आहेत. शनीचा कर्क राशीवर असा परिणाम दिसून येणार आहे की कर्क राशींच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण खूप शुभ असणार आहे, कारण शनी तुमच्या 9व्या घरात चांदीच्या पायी भ्रमण करणार आहे. शनीच्या शुभ प्रभावामुळे तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ होणार आहे आणि तुमची अडकलेली कामं पूर्ण होण्यासही यामुळे आधार मिळणार आहे. तसंच तुमचे अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळतील. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढू शकेल. नोकरीची मोठी संधी मिळू शकते. शनीच्या कृपेने तुमचे जीवन आनंदी राहणार आहे. कर्क राशींचा स्वामी चंद्र आहे. चंद्राचा अंमल विशेषत मनावर असणार आहे. त्यामुळे शांती, प्रसन्नता, उत्साह हे चंद्राचे गुण कर्क राशींच्या व्यक्तीमध्ये आढळून येतील. चंद्राची चंचलता आपल्यात दिसून येते. आपण क्षणात हसाल तर क्षणात डोळ्यात टचकन पाणी येऊ शकते. समूहात राहणे, कुटुंबात रमणे आपल्याला खूप आवडते. आपल्यात सहनशीलता दिसून येते. कल्पनात्मक, संवेदनशीलता आणि आपले विशेष गुण आहेत. तसेच करारीपणा आणि राजकारणी वृत्ती हे देखील आपल्या स्वभावातील एक विशेष छटा आहे. अशा या कर्क राशीसाठी 2025 हे वर्ष कसे असेल ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. कर्क राशीच्या दृष्टीने वर्षभरातील महत्त्वाच्या ग्रहाचे राशी बदल असे आहेत. 18 मार्चला हर्षल दशमातील मेष राशीतून लाभातील वृषभ राशीत प्रवेश करेल. 29 मार्चला शनी अष्टमातील कुंभ राशीतून लाभातील मीन राशीत प्रवेश करेल. 14 मे रोजी गुरु लाभातील वृषभ राशीतून व्यय स्थानातील मिथुन राशीत प्रवेश करेल. तर 29 मे रोजी राहू व केतू वक्रगतीत अनुक्रमण अष्टमातील कुंभ राशीत आणि द्वितीय स्थानातील सिंह राशीत प्रवेश करतील. वृश्चिक राशीला येणारा सुगीचे दिवस. वृश्चिक राशीला शनी गोचराचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. मीन राशीतील शनीचे संक्रमण वृश्चिक राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. तुमच्या 5व्या घरात शनी भ्रमण करणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण येऊ शकतात. संततीचा आनंद तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळू शकणार आहे. हा काळ तुमच्या करिअरसाठी चांगला राहील. वकील, वैद्यक, अभियांत्रिकीशी संबंधित लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळण्याची अपेक्षा असणार आहे आणि त्या अपेक्षेचा भंग होणार नाही. तुमच्या मेहनतीच्या जोरावर शैक्षणिक स्पर्धेत तुम्ही यश मोठ्या प्रमाणात मिळवू शकता. आर्थिक स्थिती ठीक राहणार आहे. गेल्या वर्षभरातील त्रास आता कमी होतील आणि हे वर्ष तुम्ही सुखाने घालवू शकाल. 21 जानेवारी आणि 2 एप्रिल ते 7 जून या कालावधीत मंगल तृतीय स्थानी असल्यामुळे व्यवसायात आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे. पद आणि प्रतिष्ठा वाढणार आहे आणि कार्यात यश मिळणार आहे. तसेच आणि कामात यशही मिळणार आहे. 29 मार्चपासून 11व्या स्थानी शनी प्रवेश करत असणार आहे. व्यापार, व्यवसाय, नोकरी, आर्थिक लाभ, जमीन, आरोग्य यामध्ये प्रगती होणार आहे. परंतु पत्नी किंवा मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या गोष्टीकडे आपल्याला सतर्कतेने पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
आर्थिक लाभ, शत्रूंचा नाश, भावा बहिणींचे सुख मिळणार आहे. 2021 जानेवारी ते 2 एप्रिल या कालावधीत मंगल दुसऱ्या स्थानी असल्याने कामात अडथळे, प्रियजनांपासून वियोग, बोलण्यात कटुता, कौटुंबिक त्रास आणि आर्थिक समस्या निर्माण होणार आहेत. त्यानंतर मंगळ 6 जून ते 28 जुलै या कालावधीत तृतीय स्थानी भ्रमण करत असेल तर तुम्हाला संकटापासून मुक्ती मिळणार आहे. तुम्ही मनसोक्त जगणार आहेत. पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक लाभ, शत्रूचा नाश आणि भावा बहिणीकडून आनंद प्राप्त होणार आहे. तुमच्यासाठी हे वर्ष अत्यंत आनंदाचे आणि सुखी असणार आहे. 28 जुलै ते 27 ऑक्टोबर या कालावधीत चतुर्थ पंचम भावात मंगळाचे संक्रमण, मातृत्वाचा त्रास, मित्राशी मतभेद, वडिलोपार्जित मालमत्तेत वाद, मुलांचे दुःख, अनावश्यक प्रवास आणि शिक्षणात अडथळे मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतील. याकरिता आपण संयम ठेवणे आणि कार्यस्थळी व्यवस्थित काम करणे अत्यंत गरजेचे आहे. कुंभ राशींच्या व्यक्ती होणार मालामाल. कुंभ राशींच्या व्यक्तींना मिळणार मोठा फायदा. शनीचे संक्रमण कुंभ राशींच्या लोकांना बलवान आणि धनवान बनवू शकेल. शनी हा मुळात कुंभ राशीचा स्वामी आहे आणि गोचर झाल्यामुळे शनी तुमच्या दुसऱ्या घरामध्ये जाणार आहे. शनीच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो. तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी अचानक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या आश्चर्याने तुम्ही खूप आनंदी आणि प्रसन्न राहणार आहेत. गेली काही वर्ष तुम्ही जे कष्ट केले आहेत त्याचे फळ तुम्हाला नक्कीच यावर्षी मिळणार आहे आणि शनी तुम्हाला चांगले फळ मिळवून देणार आहे. चांदीच्या पावलाने चालणार आहेत शनिदेव. त्यामुळे अनेक क्षेत्रात कुंभ राशींच्या लोकांसाठी फायदेशीर परिस्थिती निर्माण होणार आहे. हे कुंभ राशीच्या क्षेत्रात चालणाऱ्या प्रत्येक लोकांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होणार आहे. सुख, समृद्धी कुंभ राशींच्या लोकांसाठी मार्च 2025 नंतर नवीन कार घेण्याचा योग जुळत आहे. जर तुम्ही प्लॉट किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर जानेवारी 2025 ते मार्च 2025 दरम्यान केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. शुक्राच्या संक्रमणामुळे तुम्हाला मोठा फायदा होणार आहे आणि कार किंवा घर घेण्याचं तुमचं स्वप्न या वर्षामध्ये पूर्ण होणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. 2025 मध्ये कुटुंबात राहू केतूचा प्रभाव असणार आहे आणि मतभेद होऊ शकतात. घरगुती जीवनात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे यावर्षी इतरांच्या मनात चालण्यापेक्षा चर्चेतून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. हे वर्ष कौटुंबिक जीवनासाठी तणावपूर्ण असू शकतं, म्हणून काळजीपूर्वक जगा. हे वर्ष लव्ह लाईफसाठीही संमिश्र म्हणता येणार आहे. आर्थिक पैलू 2025च्या सुरुवातीला आर्थिक प्रगती घेऊन येणार आहे आणि मध्यात वेगानं प्रगती होणार आहे. तथापि आपण पैसे वाचवू शकणार नाही. मार्चमध्ये धनाच्या घरात राहूचे आगमन आणि पैशाच्या घरात शनीच्या प्रभावामुळे यावर्षी आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी फक्त सरासरी फळ प्राप्त होणार आहे. तर नोकरी तुम्ही केलेल्या मेहनतीनुसार तुम्ही परिणाम साध्य करू शकता. 2025 मीन राशीत चांदीच्या पावलांनी येणार आहेत शनिदेव. 3 राशींच्या व्यक्ती रंकापासून राजा होण्याच्या मार्गावर असणार आहेत. 29 मार्च 2025 रोजी मीन राशीतून शनीचे भ्रमण होणार आहे. शनीचे हे संक्रमण 3 राशींच्या लोकांसाठी अद्भुत म्हणता येणार आहे. कर्मदाता आणि न्यायाची देवता म्हणून ओळखले जाणारे शनी महाराज या नवीन वर्षात आपली राशी बदलणार आहेत. 29 मार्च 2025 रोजी मीन राशीतून शनीचे भ्रमण होणार आहे. शनिदेव आपली मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशी सोडून देवगुरु बृहस्पतीच्या धनु राशीमध्ये प्रवास करत असतील. मित्रांनो, जर का चॅनेलवरती नवीन असाल आणि जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायलाही विसरू नका. शनीचे संक्रमण 3 राशींच्या लोकांसाठी अद्भुत म्हणता येईल, कारण ते शनी यावेळी चांदीच्या पावलाने चालणार आहेत. असं सांगण्यात येत आहे की जेव्हा शनी आणि तांबे किंवा चांदीच्या पावलाने चालतो तेव्हा शुभ परिणाम देत असतो. राशींना योग जुळून येत असतात. शनी गोचर झाल्यानंतर या 3 राशींना याचा मोठा लाभ
मिळणार आहे। यामुळे हे वर्ष यांच्यासाठी अत्यंत अनुकूल असणार आहे। ज्योतिषी शास्त्रांनी सांगितले आहे की हा लाभ कोणत्या स्वरूपात असेल आणि कोणत्या राशींच्या नशिबात गरिबी दूर होणार आहे याचे योग जुळून येत आहेत। असा प्रश्न जर तुमच्याही मनात उपस्थित झाला असेल आणि तुमची सुद्धा रास या 3 राशीपैकी एक असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी सखोल माहिती। कर्क राशीचे नशीब फळफळणार, शनीचा कर्क राशीवर कसा असणार आहे प्रभाव ते सुद्धा आपण पाहून घेणार आहोत। कर्क राशींच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण खूप शुभ असणार आहे, कारण शनी तुमच्या 9व्या घरात चांदीच्या पायी भ्रमण करणार आहे। शनीच्या शुभ प्रभावामुळे तुमची प्रलंबित कामे आता पूर्ण होणार आहेत। तुमची अडकलेली रखडलेली खूप दिवसापासून होत नसलेली कामे सुद्धा या वर्षामध्ये कंप्लीट होणार आहेत। तुम्हाला मन शांती प्राप्त होणार आहे, आर्थिक लाभ होणार आहे आणि तुमची अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत। तसंच तुमचे अडकलेले पैसे सुद्धा तुम्हाला परत मिळणार आहेत। करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल, तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढू शकेल, नोकरीची मोठी संधी मिळू शकेल। शनीच्या कृपेने तुमचे जीवन आनंदी राहणार आहे। कर्क राशींचा स्वामी चंद्र आहे। चंद्राचा अंमल विशेषतः मनावर असतो, त्यामुळे शांती, प्रसन्नता, उत्साह हे चंद्राचे गुण कर्क राशींच्या व्यक्तीमध्ये वाढत असताना आपणास पाहायला मिळू देतात, ते नेहमीच आढळत असतात। चंद्राची चंचलता आपल्यात दिसून येते। आपण क्षणात हसाल तर क्षणात डोळ्यात टचकन पाणीही येऊ शकते। समूहात राहणे, कुटुंबात रमणे आपल्याला खूप आवडते। आपल्यामध्ये सहनशीलता दिसून मोठ्या प्रमाणात येत असते। कल्पनाकता, संवेदनशीलता हे आपले विशेष गुण आहेत। तसेच करारीपणा आणि राजकारणी वृत्ती देखील ही आपल्यासाठी अत्यंत स्वाभाविक आहे आणि हे स्वभावाची एक छटा विशेषत महत्त्वपूर्ण आहे। अशा या कर्क राशीसाठी 2025 हे वर्ष असे असणार आहे ते पाहूया। कर्क राशीच्या दृष्टीने वर्षभरातील महत्त्वाच्या ग्रहाचे राशीफल असे आहेत। 18 मार्चला हर्षल दशमातील मेष राशीतून लाभातील वृषभ राशीत प्रवेश करतील। 29 मार्चला शनी अष्टमातील कुंभ राशीतून लाभातील मीन राशीत प्रवेश करतील। 14 मे राजी गुरु लाभातील वृषभ राशीतून व्ययस्थानातील मिथुन राशीत प्रवेश करेल। तर 29 मे रोजी राहू व केतू वक्रगतातून अनुक्रमे अष्टमातील कुंभ राशीत आणि द्वितीय स्थानातील सिंह राशीत प्रवेश करतील। यामुळे या वर्षात आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर परिणाम दिसून येतील। वृश्चिक राशीला येणारा सुगीचे दिवस, वृश्चिक राशीला शनी गोचराचा फायदा काय असणार आहे? मीन राशीतील शनीचे संक्रमण वृश्चिक राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे, शुभ ठरणार आहे। तुमच्या 5व्या घरात शनी भ्रमण करेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण येऊ शकतात। याचा तुम्ही आनंद मोठ्या प्रमाणात सादर करू शकता। संततीचा आनंद तुम्हाला मिळू शकतो। हा काळ तुमच्या करिअरसाठी चांगला राहणार आहे। वकील, वैयक्तिक, अभियांत्रिकीशी संबंधित लोकांना लाभ होण्याची मोठी अपेक्षा आहे। तुमच्या मेहनतीच्या जोरावर शैक्षणिक स्पर्धेत तुम्ही यश मिळवू शकता। या कारणामुळे तुमची आर्थिक परिस्थिती या वर्षामध्ये ठीक राहणार आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।